ऊन म्हणजे बापरे, ह्या वर्षी जरा जास्तच ऊन आहे. मागच्या वर्षी तरी जरा कमी होतं. अरे हो, जांभळांचा काय विषय आणि 2-3 वर्ष झाले मार्केटला जांभळच नाही तो. लिंबू महाग म्हणजे मी तर बाबा ते यूट्यूबवरून बघितलेलं ना, बर्फाचे ते क्यूब बनवून ठेवायचे लिंबाचा रस टाकून, ते बनवून ठेव. मग त्या फ्रीजच्या पाण्यात काय मजा आहे. माठाचं कसं आपलं जरा तृप्त झाल्यासारखं वाटतं. तर हिरवा पडदा टाकायचा, त्याच्यावर पाणी मारून ठेवायचं. एवढं गार होतं ना, मस्त, खूप छान. मी तर कधी कधी लाईट असली तरी करते. तुम्ही आंबे आणले खरी, पण आमच्या घरात इथे पाच उठतात ना लगेच आंबे, म्हणून लपवून ठेवावे लागतील आता. तू कुठे चाललाय रे आता? आलो जरा मित्राकडे जाऊन. जरा कॅप बीप घालून जा. याच्या अंगात एक गुण आहेत, किती पण सांगितलं ना कॅप घालून जा तरी तसाच फिरेल. मग रात्री आल्यावर जरा कांदा घासून देते का पायाला. कोकम सरबत बनवते पटकन. मग लिंबू सरबत घ्या ना. कैरीचं पण. चहा टाकू का? वाटलंच मला, चहा कसला सुटतोय आपला. लग्नाला जाण्याचं टाळलं म्हणजे उन्हामुळेच. एवढ्या मरणाचं ऊन आहे आणि तिकडे कुठे जाणार लग्न. तुझी कधी लग्नाची तारीख काढतोयस? बापरे, मे मध्ये? अरे डिसेंबरमध्ये काढ बाबा. सगळे येऊ ना मग आम्ही. पहिला पाऊस पडल्यावरती जे गरम होणार आहे ना, बापरे काय खरं नाही. एवढ्या उन्हात पण मोकळे केस सोडून फिरायला पाहिजे. एवढं समजवलं बाबा, घामोळ्या येतील, काय त्रास होईल, काहीच फरक नाही. उन्हाळ्यात फक्त एकाच व्यक्तीचा फायदा असतो, गोळेवाला. तो गटरीच्या पाण्याने गोळे बनवेल तरी यांच्यासारखे आहेत घ्यायला.